अरण गावात मानव सेवा प्रकल्पाच्या नव्या इमारतीचे उत्साहात लोकार्पण. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानव सेवा प्रकल्पांतर्गत बेघर, निराधार व पीडित मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. दानवीर रमणलालजी लुंकड, ज्येष्ठ समाजसेवक सुवालाल शिंगवी तसेच ब्रिटिश संगीत निर्माती सुजन बिद्दू यांच्या शुभहस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमरलालजी दर्डा, राजू दळवी, नाना भोरे, संतोष धुमाळ, जिल्हा बाल संरक्षक कक्षाचे प्रशांत गायकवाड, शिंगवी ज्वेलर्सचे संचालक संजय शिंगवी, संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ, उपाध्यक्षा शारदा हाऊसिंग, अविनाश मुंडके, संजय गटागट, माजी अध्यक्षा मीरा जाधव, आकाश लुंकड, लौकिक शिंगवी, गुंजन शिंगवी, डॉक्टर सुरेश घोलप, विजयकुमारजी कटारिया, तुलसी कुमारी कोका आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील लाभार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक शारदा हाऊसिंग यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी मानले. या इमारत बांधकामासाठी दानवीर भामाशाह रमणलालजी लुंकड व लुंकड परिवार, मान्य प्रियांका आणि जयंत गुलवडी ऑस्ट्रेलिया, डॉक्टर विजय सोनार, अजय अमरलालजी दर्डा, तुलसी कुमारी कोका, सुजन बिदू, ब्रिटिश संगीत निर्माता बिदू आपय्या, भारतीय ब्रिटिश गायक संगीतकार आणि संगीत निर्माते मुंबई, दीपकजी नाथानी, रेल फॉर फाउंडेशन पुणे या दानशूर देणगीदारांनी अर्थसहाय्य केले आहे. यावेळी आकाश लुंकड यांनी संस्थेचे कार्य महान असून समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहन केले. नव्या इमारतीमुळे बेघर व निराधार मनोरुग्णांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून उपचार व पुनर्वसन कार्याला नवे बळ मिळणार आहे. संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी आपल्या मनोगतात संस्था स्थापनेमागील प्रेरणादायी घटना सांगितली. रस्त्यावर असहाय्य अवस्थेत बसलेल्या एका मातेचे आणि तिच्या आजारी बालकाचे दुःखद चित्र पाहून मन हेलावले आणि त्याच क्षणी निराधारांसाठी कार्य करण्याचा निर्धार केला, असे त्यांनी सांगितले. मानवसेवा हा प्रकल्प नसून ती माझी जीवन प्रतिज्ञा आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे स्वयंसेवक सिराज शेख, अंबादास गुंजाळ, सोमनाथ बर्डे, अर्चना गुंजाळ, सायली टेकम, ऋतिक बर्डे, मथुरा जाधव, प्रसाद माळी, बाळासाहेब घुंगरे, शोभा दुधवडे, मच्छिंद्र दुधवडे, मंगेश थोरात, गोरख धात्रक, मयुरी वनवे, सागर विटकर, तन्वी देशमुख, मनीष राऊत, श्रीकांत शिरसाट, अविनाश पिंपळे, अजय दळवी, स्वप्नील मधे, राहुल साबळे, पूनम खाडे, निकिता बर्डे व सुरेखा जाधव यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील निराधार घटकांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. प्रतिनिधी काशीनाथ बोरगे, अहिल्यानगर. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलीप गुंजाळ आणि त्यांची जे हुशिंग मॅडम वगैरे जे सगळे सहकारी आहेत, त्यांनी जे हे एवढं अवघड काम स्वीकारलं आणि त्याच्यात यशस्वी झाले. हजारो पीडितांना त्यांनी त्यांच्या घरी परत पाठवलं. तर अशा ह्या लोकांचा खरा सत्कार आज व्हायला पाहिजे. तो देणगीदारांचा सत्कार होणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या जीवावरच पुढे बी आपल्याला चालायचं आहे. पण ह्या लुंकड परिवारांची एक दृष्टीच वेगळी आहे. आणि आमचे रमणलालजी म्हणजे माझे हे आहेत, पण मित्र बी आहेत चांगले. तर
त्यांची हे सारखी दृष्टी शोधायची असते की कुठे गरज आहे, कुठं मी उभा राहू शकतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा नातू जो आकाश आहे ना, त्यांनी सुद्धा पावलावर पाऊल ठेवलं आहे. आणि जिथं ही वास्तू उभी करण्यामध्ये आकाशचं महत्त्व आहे. कारण तो एकदा इथं बघायला आला आणि बघायला आल्यावर त्याचं मनाने असं काही वेगळं चालना मिळाली का आज ही वास्तू उभी राहिली. मला बऱ्याचशा गोष्टी आहेत की ही लुंकड परिवार नुसती वास्तू बांधून थांबत नाहीत, तर ते त्यांची जसं आता आकाशने सांगितलं ही आमची संस्था आहे. तर आपल्याला आजपासून निश्चिंत झालो का आपल्याला असं काही काळजी राहणार नाही. कारण परमेश्वर त्यांच्याकडे देतो इतकं भरपूर की त्याचा उपयोग ते सगळे जगासाठी मानवासाठी करतायत. छान आहे. सगळे लाभार्थी आहेत ना, इतके शांत बसलेत. त्यांनी कसे बघा ना, व्यवस्थित कपडे वगैरे घालून बसलेत. ही साधी कसरत नाही आहे. याच्यासाठी खूप कष्ट आहेत. तुम्ही रस्त्यावरचा एखादा वेडा बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्याचं जीवन एवढं बदललं आहे म्हणून. नुसतं इथपर्यंत नाही बदललं तर 3000 लोकांना त्यांनी घरी पाठवलं आहे. आणि हे काम करणारे दिलीपचे सगळे सहकारी रात्रंदिवस खूप काही त्यागानं काम करतात. आपण त्यांचं बी खूप खूप मनापासून मी आभार मानतो आणि त्यांचं कौतुक करून माझे 2 शब्द पुढे करतो. I've been coming for 40 years to Ahmednagar because I follow Avatar Meher Baba, which is just down the road. 3 years ago I came back from England and my friend and driver said, "Madam, this year my son didn't want a birthday cake. Instead we came here and gave the money for his birthday cake to this charity." And I said, "Show me this charity, Malhari. Show me where it is." I walked over there 3 years ago. I saw just that bit over there and I thought, this is impossible. This is such a fantastic charity. But these people sitting over here and the others that are inside. So my husband and I decided to give some money to this building. And I'm extremely happy with the building. I'm very happy with this charity. I think you're all doing fantastic work, Doctor. And there but for fate could be us on those streets. There but for destiny, we could be the one walking along with no idea who we are, with no family, nowhere to go, with mental situations. So for people that have started these charities, they are doing something for us. And I want to thank everybody that works here for all your time and your devotion and what you have achieved. हे काम करायला फार धीटपणा लागतो. आणि हे गुंजाळ सर झाले, शिंगवी सर झाले, 6-7 वर्षापासून हे काम करतात. गुंजाळ सर मला म्हटले होते ते हायली एज्युकेटेड आहेत, पण त्यांना असा एक माणूस दिसला रस्त्याने जाताना. त्यांना फार वाटलं कळकळीने की याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि आपण नाही करणार तर कोण करणार. यांना खरी गरज आहे कामाची. आणि त्यांनी फाउंडेशन ले केलं. बापूजींनी इथं जागा दिली. सहसा सोशल वर्क्समध्ये डिफरंट सेगमेंट आहे काम करायचे, जसं हेल्थकेअर झालं, एज्युकेशन झालं, एन्व्हायरमेंट झालं. पण हे क्षेत्र असं आहे, सोशल जस्टिस म्हणू शकतो याला, की याला मोठी प्रोसेस आहे. प्रत्येक माणसाला इथं आणण्यापर्यंत मोठी प्रोसेस आहे, त्याचे सांभाळायची. आणि तो रिकवर झाला तर त्याला फक्त फॅमिली अशी घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्यासाठी परत कोर्ट आणि पोलीस यांची मोठी प्रोसेस आहे. आणि परत त्याच्यामध्ये फॅमिलीने ॲक्सेप्ट केलं तर वेल अँड गुड, पण नाही केलं तर त्यांच्यासाठी पण इथं आसरा आहे. आणि मला बापूजींचं फार कौतुक आहे. म्हणजे मी त्यांचं 20-25 वर्षाचं काम तर बघितलं नाही स्नेहालयचं, पण त्यांचं मी ते पुस्तक वाचलं आहे. तर निर्भीड व्यक्ती म्हणून बापूजी आहेत. आणि आजही त्यांचं 83-84 एज आहे, पण आजही त्यांचं कॅरेक्टर असंच आहे. दुसरं मला म्हणायचं होतं की आम्हाला लुंकट परिवारला इथे शिंगवी परिवार, दिलीप सर यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली काम करायची. तर याच्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. दुसरं
इथे आपण बहुश्रुत कशाला म्हणतो की जे स्वतःचं काम करून स्वतःचं फॅमिलीला पुढे नेऊन स्वतःच्या समाजाला पुढे नेऊन दुसऱ्यांसाठी जे काम करतात ते बहुश्रुत. तर जे पण इथून रिकवर होऊन पुढे जातील त्यांनी पण हेच काम करायला पाहिजे की बाबा मला एक्सपिरियन्स आला किंवा माझ्या लाईफमध्ये हा फेज आला, तर पुढे कोणी मला असं वाटलं तर मी त्यांना या संस्थेपर्यंत हात पकडून मी घेऊन येईल. आणि इथे ॲडमिनसाठी वेगळी सुविधा आहे, म्हणजे सगळ्यांना राहण्यासाठी सुविधा आहे. जैनिझममध्ये जवळजवळ आजोबा मला माझ्या हिशोबाने 15 वर्षापासून काही ना काही काम करतात. पण इथे एक वेगळं पण असं आहे की हे आता आमची संस्था झाली. आम्ही आत्तापर्यंत दुसऱ्या संस्थेत जाऊन करत होतो, पण आता हे लुंकट परिवार, शिंगवी परिवार अशी एक संस्था झाली. थँक्यू. मी इथे आलो आहे एकतर जे दानशूर आहेत त्यांचं एक सर्वात प्रथम आभार मानण्यासाठी, का त्यांनी इथे येऊन जे बघितलं आणि जे कामाचे स्वरूप आहे ते त्यांनी जाणून घेतलं, त्याच्यासाठी ते खंबीरपणे उभे राहिले, त्यांचं आभार. त्याचबरोबर इथे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मानव सेवा प्रकल्प हे आपण बघतोय तितकं सोपं नाही आहे. पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस रस्त्यावरचे किंवा वेडे जे कोणी सांभाळत नाही, कोणी हात लावत नाही, जिथे दुर्लक्ष होतं, त्यांची सेवा करण्यासाठी ही जी टीम आहे, दिलीप सर आहेत, बाकीची टीम आहे, आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संजयजी शिंगवी आहेत. यांचं सगळ्यात मोठं कौतुक करण्यासारखं आहे का त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवली. त्यांनी हा समाजातला जो एक भाग आहे जो दुर्लक्षित आहे त्याच्याकडे त्यांनी बघितलं आणि त्यांची सेवा करण्यासाठी उभे राहिले. रात्रंदिवस त्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहेत. साहजिक आहे, ज्यावेळेस समाजसेवा करायची आहे, ज्यावेळेस दुर्लक्षित भागाकडे काम करायचं आहे तर फंड्सची कमी पडत असते. बाकीच्या अनेक गोष्टी असतात, म्हणजे सरकारी यंत्रणा आहे त्याचे अडचणी येतात, पेशंटच्या अडचणी येतात, औषधं लागतात, रोजचा किराणा जेवण लागत असतं. तर त्यांना दोन्ही भाग सांभाळणं आलं आहे. पेशंट पण सांभाळायचं आहे आणि त्यांना चालवायचं कसं हे सांभाळण्यात आलं आहे. तर मी त्यांना एक म्हणजे त्यांचा आभार मानतो का तुम्ही एवढी दिवसभर मेहनत घेताय, आयुष्य झोकून टाकलंय, तर असंच करत राहा. कुठेही काही अडचण आली तर ती सुटत जाईल. आपण ज्यावेळेस चांगलं काम करतोय तर त्या अडचणीला मात करण्यासाठी देव आपल्याला कायम उभा असतो. तर सर्वांचं आभार.